संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी नवे खुलासे आलेत, ते अत्यंत धक्कादायक आहेत। खरं तर ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचा कार चालक होता, जो कारमध्ये होता आणि त्याच्या गळ्याला कोयता लावण्यात आला होता। आणि जसं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच्यानंतर त्याने तात्काळ देशमुखांच्या भावाला फोन केला होता आणि भावाने सांगितलं होतं की लगेच तू पोलिसांना ही सगळी माहिती दे। पण ज्या वेळेस कार चालक हा पोलीस स्थानकात दाखल झाला आणि ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याचा जबाब नोंदवण्यासाठी तब्बल 3 ते 3.5 तास त्या कार चालकाला, वाहन चालकाला वेटिंगवर ठेवल्याची धक्कादायक माहिती जी ती एबीपी माझाच्या हाती आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने आहेत। ताई, कसं बघतात या माहितीकडे की जो प्रत्यक्षदर्शी होता, जो घटनास्थळी होता, अपहरण झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला ज्याने रवानगी जो गेला त्याला 3 ते 3.5 तास बसून ठेवण्यात आलं? नाही, नक्कीच, कारण आय विटनेसची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जो जो जबाब असतो तो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा असतो। आणि हा तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 3.5 तास त्याला बसवून ठेवण्यात आलं होतं। अतिशय धक्कादायक आहे। आणि पुन्हा तेच पोलीस इन्स्पेक्टर्स होते तिथे, PI महाजन म्हणून होते, PI बनसोडे होते। हेच PI महाजन तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुळेबरोबर देखील होते। म्हणजे यांचं कसं संगनमत होतं, कसे ते एकत्रपणे काम करायचे, कसं म्हणजे त्यांच्या कटात हे देखील शामिल होते का, असा प्रश्न पडतो। म्हणजे किती कर्तव्य शून्य, भावना शून्य, असंवेदनशील, एवढंच नाही तर त्यांच्या कटात शामिल होते का, असा प्रश्न पडतो। आणि काही काळानंतर हेच PI महाजन आत्ता होळी खेळताना केसच्या जर जज बरोबर दिसले होते, याच्यावरनं आपल्याला कळतंय की किती निर्दयीपणे ते कृत्य देखील होतं। आणि त्यानंतरचा जो तपास देखील आहे तो पण किती म्हणजे कसा दाबला गेला। म्हणजे PI महाजननी आणि बनसोडेंनी तात्काळ कारवाई केली असती तर संतोष देशमुख हे आज जिवंत असते। पण मुद्दाम 3.5 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं। म्हणजे जेवढे तास ते मारत होते तितके तास यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं, याच्यापेक्षा जास्त निर्दयी कोणी कसं असू शकेल? मुद्दा माझा हाच आहे, कारण की हे जेवढे आरोपी आता ज्यांना अटक करण्यात आलेले आहे त्यांच्यावर अवादा कंपनीने ह्या प्रकरणाच्या आधीच जे ते आरोप केले होते, त्यामुळे आरोपाची टांगती तलवार असणारे हे सगळे लोक त्यांच्या विरोधात कोणतरी पोलीस स्थानकात जाते तरीही तक्रार किंवा जबाब नोंदवला जात नाही। असं म्हटलं जातंय की जर या सगळ्या आपण पहिलं तर अवादा कंपनीवर बोलू, मी पुढचं तुम्हाला विचारतो। नाही, अवादा कंपनीने तर तब्बल मे महिन्यापासून, आता उज्ज्वल निकम म्हणालेत की 8 ऑक्टोबरपासून, पण 8 ऑक्टोबर नाही, मे महिन्यापासून अवादा कंपनीचे लोक वारंवार कंप्लेंट्स करत होते पोलिसांकडे। एवढंच नाही तर 28 मेला FIR देखील करण्यात आली होती की अवादाच्या एका कर्मचाऱ्याचं अपहरण केलं गेलं होतं, तुझे हातपाय मोडू म्हणून त्याला सांगण्यात आलं होतं, तुला बेदम मारहाण करू नाही तर खंडणी दे। हा खंडणीचा प्रकार जो आहे तो ऑक्टोबरपासून नाही, हे मला उज्ज्वल निकमांना मुद्दाम सांगायचं आहे की हे तब्बल मे महिन्यापासून चालू होतं। पण तेव्हापासनं कुठलीही कारवाई केली गेली नाही। आणि जे सातपुडा बंगल्यात खंडणी मागितली गेली होती हा जो आरोप आहे हा देखील एकदा नाही अनेक वेळा झाला होता। आणि हा जून महिन्याच्या 19 तारखेला झालं होतं। तर म्हणून मला सांगायचं की हे मेपासनं प्रकरण होतं, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि नंतर ऑक्टोबर। तर हे वारंवार जर तिथे पोलिसांनी कारवाई केली असती तर आज संतोष देशमुखांना प्राण गमवावे लागले नसते। आणि याच्यात अवादाच्या कंपन्यांनी एकदा नाही अनेक वेळा पोलीस कंप्लेंट्स केल्या होत्या। जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जर त्या वाहन चालकाचा ऐकलं असतं तर कदाचित 10 मिनिटाच्या किंवा तासाभराच्या आत लोकेशन ट्रेस करून ज्या दिशेने ही गाडी गेली त्या ठिकाणाहून पकडता आलं असतं। नाही, खरं तर PI महाजनांना या पूर्ण कटाची देखील कल्पना होती, काय होणार आहे हे देखील कल्पना होती, कारण 8 तारखेच्या त्या बैठकीत ते स्वतः हजर होते। त्यामुळे अनेक गोष्टी म्हणजे मला तर कळत नाही आहे की ह्या लोकांना काय बोलावं। अतिशय विचित्र आणि निर्दयी अशी लोक आहेत। आणि PI महाजनांना तर सह आरोपी करावे अशी तर माझी ठणकावून मागणी आधीही होती। धनंजय देशमुखांना मी सांगितलं लेखी स्वरूपात ती मागणी करा की PI महाजन म्हणा, राजेश पाटील म्हणा, जे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये खंडणीच्या वेळेस 29 नोव्हेंबरला दिसलेत, त्यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी मी केली होती। पण ते होताना अजून तरी दिसत नाही। चार्जशीटमध्ये यांचं नाव देखील नाही आहे, त्यांची कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट्स नाही आहेत। तर हाच मुद्दा आहे, कारण की आपण जर पाहिलं CCTV मध्ये सुद्धा आधी सुद्धा ज्यावेळेस CCTV समोर आले होते त्यावेळेस सुद्धा आपल्याला PI त्या CCTV मध्ये पाहायला मिळाले होते।
त्याच्यानंतर आता ही धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला वाटते का आगामी किंवा येणाऱ्या काळात त्या दोन्ही जे अधिकारी त्यांना सह आरोपी केले जातील? अनेक, मी तर 10 लोकांची यादी दिली आहे की कोणाकोणाला सह आरोपी करण्यात यावं. त्याच्यातले पहिले बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, डॉक्टर वायबसे, ह्या सगळ्यांना, आणि हे प्रशांत महाजन, राजेश पाटील आणि एक त्यांचे LCBचे एक अधिकारी होते, या सगळ्यांना खरं तर करायला हवं आहे. कारण या सगळ्यांनी या आरोपींची पदोपदी मदत केली होती आणि त्यातले काही लोक तर या कटात देखील सामील होती, पण ना त्यांचं स्टेटमेंट आहे ना त्यांचं चार्जशीटमध्ये आजपर्यंत नाव आलं आहे. त्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. आणि काल दुसरी देखील एक धक्कादायक माहिती जी आहे ती सुदर्शन घुळे याचं जे स्टेटमेंट आता आलं आहे ते तर किती अर्धवट आहे. त्याच्यावर तर काय बोलावं मला कळत नाही आहे की त्याचं फक्त गुन्हा घडला आणि देशमुखांना कसं मारलं इथपर्यंतच आहे, पण त्याच्यापुढे ते कसे गेले, 3 जण जे फरार झाले ते कुठे गेले, भिवंडीत कसे आले, तिथून पुण्यात कसे पोचले, कोणी पैसे पुरवले, याची काहीच माहिती दिलेली नाही आहे स्टेटमेंटमध्ये. तर हे सगळे अर्धवट स्टेटमेंट आहे. आणि आज ही माहिती मी ट्विट देखील केली आहे की बाबा हे स्टेटमेंट आणि अशी स्टेटमेंट पोलिसांनी चालवून कशी घेतली. अगदी CID म्हणा, न्यायालयीन चौकशी समिती म्हणा, इतकं होऊन जर अशी अर्धवट स्टेटमेंट झाली तर कठीण आहे या पूर्ण चौकशीचं. तुम्हाला काय वाटतं नेमकं ह्याचा सगळा सूत्रधार कोण आहे? पुन्हा सगळे सतत तोच प्रश्न येतो, पण नेमका सूत्रधार कोण आहे? मला जे सांगण्यात आलं होतं की मला जी माहिती तिथून मिळत होती अगदी व्यवस्थित सोर्सेसकडनं, की या सगळ्यांना कोऑर्डिनेट करणारे धनंजय मुंडे होते. म्हणजे शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही गाड्या घेऊन जा, त्यांना पकडवून मोकळं करा, म्हणजे माझ्या गळ्यापर्यंत येणार नाही. डॉक्टर वायबसेंनी त्यांना जे आधी सुरुवातीला पैसे पोचवले होते, या सगळ्या गोष्टी व्हॉट्सॲप चॅटवर आहेत. कारण यांना सह आरोपी केलं तर यांचे फोन जप्त होतील. आणि खरं तर डॉक्टर वायबसेंना काही काळासाठी डिटेन देखील करण्यात आलं होतं, पण मग परत त्यांना सोडून देण्यात आलं. ते का सोडण्यात आलं, त्यांचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये का नाही आहे? कारण त्यांचा जर फोन पकडला गेला, त्यांचे व्हॉट्सॲप चॅट दिसले, तर हे थेट अगदी धनंजय मुंडेंच्या गळ्यापर्यंत येतं आहे, म्हणून त्यांना वारंवार वाचवण्याचा प्रयत्न होतोय. असंही म्हणतात की ह्या तिघांचा जो जबाब आहे तो एकाच रांगेमध्ये, म्हणजे सम जबाब आहे असं वाटतं का? बिलकुल, अगदी स्टिरिओटाईप जबाब म्हणतो ना तसेच या तिघांचे घेतले गेले आहेत की आम्ही अमुक ठिकाणून निघालो, अमुक गाडीत बसलो, त्यांना उचललं, त्यांना इथे नेऊन मारलं आणि मग अमुक ठिकाणी टाकून निघून गेलो. पण याच्यात पूर्ण त्यांनी शेवटी काय झालं, कुठे कुठे गेले, तर पहिले 2 म्हणजे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्या ह्याच्यात दिलं होतं की ते शेतात जाऊन झोपले. पण सुदर्शन घुळे हे पुढे त्या घटनेनंतर कुठे गेले, इतके दिवस कसे गायब होते, भिवंडीत कोणाकडे राहिले, पुण्यात कसे गेले, याचं काहीच मेन्शन नाही आहे. तर हे सगळं जे आहे, हा पूर्ण घटनाक्रम जो आहे तो, आणि जसं मी म्हटलं की आत्ताच्या घटनेला जे उज्ज्वल निकम देखील म्हणाले की कोर्टात 8 ऑक्टोबरपासून हे झालं आहे, तर हे 8 ऑक्टोबरपासून झालेलं नाही आहे. याच्या आधी सातपुडा बंगल्यात याची बैठका झाल्या होत्या आणि तिथे धनंजय मुंडे उपस्थित होते, कराड उपस्थित होते त्या बैठकीला, त्यांचे स्टेटमेंट झालेले नाही आहेत. आवादाचे 2 कर्मचारी होते, तंबोळी नावाचे देखील होते, त्यांचे देखील स्टेटमेंट्स नाही आहेत. ते सगळं अर्धवट केलं गेलं, एवढंच मला म्हणायचं आहे. ह्याला यंत्रणा जबाबदार असं तुम्हाला वाटतंय? प्रश्नच नाही, याच्यात त्यांना सरळ सरळ वाचवण्याचा प्रयत्न होतोय, दुसरं तिसरं काही नाही. अद्याप एक आरोपी जो आहे तो अद्याप भेटलेला नाही. तो आहे कुठे, त्याचा पत्ता आता काहीच लागत नाही. आपण महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचं मोठं नाव म्हणून आपण सांगतो, पण अद्यापही एक आरोपी समोर आलेला नाही. मला तर तेच खेद हाच वाटतो की काल शंभूराज देसाई म्हणतात की कुणाल कामरावर 3rd डिग्री वापरली पाहिजे, पण या सुदर्शन घुळेला कोणीही विचारलं नाही की तुझ्याबरोबर असलेला तिसरा माणूस गेला कुठे. कृष्णा आंधळे जो होता तो गेला कुठे, तुम्ही त्याला कसं सोडलं, कुठे सोडलं, त्याचा काहीही मेन्शन सुद्धा त्याच्यात नाही आहे. आणि तो का नाही आहे, तर 3rd डिग्री कोणावर खरं वापरायला हवी होती, पण असे प्रश्न विचारले जात नाही, ना सत्तेधारी पक्षाकडनं ना विरोधी पक्षाकडनं. मला तर तेच कळत नाही की आता महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे की इतकी मोठी गंभीर घटना घडून पण त्याचं कुठेतरी राजकारण होऊन धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न होतोय की काय, असंच मला वाटतंय. यापुढे आता तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही पुन्हा एकदा बीडला जाणार आहात का, किंवा
मग संतोष देशमुखांच्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न करणार. मी येत्या बुधवारीच संभाजीनगरला जाणार आहे आणि हे पूर्ण चार्जशीट जे आहे ते वाचून सगळे मुद्दे मी देखील न्यायालयीन समितीकडे देईन आणि धनंजय देशमुखांना देखील मी ते लिहून देईन. त्यांना योग्य वाटतील ते त्यांनी पण न्यायालयीन समितीपुढे द्यावे. आमच्याशी बोलण्यासाठी आपण जर पाहिलं तर येत्या बुधवारी अंजली दमानिया ह्या संभाजीनगरला असतील, त्यासोबतच त्या सगळीच चार्जशीट वाचून त्याच्यातले मुद्दे जे आहेत ते पुन्हा एकदा न्यायालयीन समितीकडे देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात आता जे धक्कादायक खुलासे समोर येतात त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलेली ते होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.